नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण ग्रामीण विकासाची व्याख्या किंवा ग्रामीण विकासाचा अर्थ आणि व्याख्या या दोन घटकांचा अध्ययन केलेला आहे. आजच्या तासिकेला आपण ग्रामीण विकासाची जी व्याप्ती आहे, या ग्रामीण विकासाची व्याप्ती किंवा ग्रामीण विकासाचा जो अभ्यास विषय आहे, म्हणजे ग्रामीण विकासामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो या घटकाचा अध्ययन करणार आहोत. आता ग्रामीण विकास म्हटलं की सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये राहणारी जी काही लोकसंख्या आहेत किंवा ग्रामीण भागामध्ये राहणारे जे काही लोक आहेत, त्या लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक प्रगतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न त्याला आपण ग्रामीण विकास असं म्हणतो. आणि म्हणून या ग्रामीण विकासाच्या व्याप्ती या घटकामध्ये अशा प्रकारे ग्रामीण विकास या संकल्पनेमध्ये किंवा ग्रामीण विकासामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिला घटक आहे तो म्हणजे कृषी विकास, की ग्रामीण भागातली जवळपास 65% अधिक लोकसंख्या ही या ठिकाणी शेती क्षेत्रावर अवलंबून असल्यामुळे शेती क्षेत्राचा विकास कसा होईल आणि शेती क्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येईल या दृष्टिकोनातून अशा प्रकारे सरकार नेहमी प्रयत्न करत असतं. आणि म्हणून ग्रामीण विकासामध्ये कृषी विकास हा ग्रामीण विकासाच्या अभ्यासाचा पहिला अत्यंत महत्वाचा घटक आहे. म्हणजे 65% लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आणि या 65% लोकांचं राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा 15 ते 16%, म्हणजे अशा प्रकारचं विषम प्रमाण असल्यामुळे म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून पण राष्ट्रीय उत्पन्नातला शेती क्षेत्राचा वाटा अत्यंत नगण्य. आणि म्हणून ग्रामीण भागात राहणारी जी काही लोकसंख्या आहे, ग्रामीण भागात राहणारे जे काही लोक आहेत, त्या लोकांच्या जीवनमानाच्या दर्जामध्ये, त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीमध्ये सुधारणा होत नाही, वाढ होत नाही. आणि म्हणून ग्रामीण विकासाच्या माध्यमातून अशा प्रकारे ग्रामीण भागाचा विकास कसा होईल, ग्रामीण भागातलं प्रामुख्याने उत्पन्नाचा स्रोत म्हणजे कृषी क्षेत्र, त्या कृषी क्षेत्राचा विकास कसा होईल आणि कृषी क्षेत्राच्या विकासातून ग्रामीण भागातल्या जास्तीत जास्त लोकांना, शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी कशा मिळतील, त्यांचं उत्पन्न कसं वाढेल आणि वाढणाऱ्या उत्पन्नातून त्यांना अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा उपभोग कसा वाढवता येईल आणि त्या उपभोगातून त्यांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा कशी करता येईल, त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, शिक्षण, त्याच पद्धतीने आरोग्य, कुटुंब कल्याण, महिला आणि बाल विकास, अशा प्रकारच्या आरोग्याची साधनं, अशा प्रकारच्या ज्या अनेक सुविधा आहेत त्या सुविधा त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात कशा मिळतील या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. त्यानंतर ग्रामीण विकासाच्या व्याप्तीतला दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे पशुसंवर्धन व दुग्ध विकास. आता ग्रामीण भागातली 65% लोकसंख्या शेतीवर अवलंबून असते आणि या 65% लोकसंख्येचं राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा 15 ते 16% असा अत्यंत नगण्य आहे. आणि या कृषी क्षेत्राला सपोर्ट करणारं, कृषी क्षेत्राला मदत करणारं महत्वाचं साधन किंवा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे पशुसंवर्धन व दुग्ध विकास होय, की अशा प्रकारे शेतकरी त्यांच्याकडे असणारे जे काही वेगवेगळी साधनं आहेत त्या साधनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या जनावरांचं, पशूंचं संवर्धन करतात आणि त्या पशूच्या संवर्धनातून एका बाजूला त्यांना शेतीसाठी लागणारं जे काही खत आहेत ते नैसर्गिक खत उपलब्ध होतं. आणि त्याच पद्धतीने या पशुसंवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये अलीकडं सहकाराच्या माध्यमातून जो काही दुग्ध विकास झालेला आहे, म्हणजे शेतीला एक सहाय्य किंवा मदत करणारा दुसरा उद्योग म्हणजे दुग्ध विकास होय. आणि म्हणून शेतकऱ्याकडे असणाऱ्या अनेक प्रकारच्या जे काही त्या पशुसंवर्धनासाठी आवश्यक असणारी जी काही इतर घटक आहेत ते घटक सहज उपलब्ध होत असतात. आणि म्हणून म्हणजे जनावरांना लागणारा जो काही चारा आहे, त्याच पद्धतीने जनावरांना लागणारे इतर अनेक प्रकारची पेंड किंवा खाद्य आहेत ते खाद्य या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याकडे सहज उपलब्ध होत असल्यामुळे अशा प्रकारे या ग्रामीण भागातील लोकांच्या पशुसंवर्धनाचा एक प्रश्न सुटतो. आणि त्यातून अशा प्रकारे दूध देणारे किंवा दूध देणारे जी काही जनावरं आहेत संक्रमित, त्या संक्रमित जनावरांच्या माध्यमातून अशा प्रकारे दुधापासून देखील या शेतकऱ्यांना चांगला रोजगार मिळतो, उत्पन्न मिळतं आणि उत्पन्नातून त्यांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होत असते. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वन विकास.
की अशा प्रकारे ग्रामीण विकासाचा हा एक महत्वाचा भाग आहे की वन विकास, की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे जंगलाचं किंवा वनांचं प्रमाण जास्त असल्यामुळे या वन विकासाचा किंवा जंगल विकासाचा एक भाग म्हणजे ग्रामीण विकास होय, की जंगलामध्ये अनेक प्रकारच्या जे काही साधन संपत्ती उपलब्ध असते, जी नैसर्गिक संपत्ती उपलब्ध असते, त्या संपत्तीच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागात राहणारी काही विशिष्ट लोकसंख्या आहे, जी विशिष्ट लोकसंख्या या वनांवर किंवा जंगलावर अवलंबून असते. जर या जंगलाच्या माध्यमातून किंवा वन विकासाच्या माध्यमातून त्यांना जर उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले तर अशा माध्यमातून किंवा या वनांच्या उत्पन्नाच्या माध्यमातून आपोआपच त्यांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होत असते. आणि म्हणून वन विकासामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामधल्या वनांमध्ये जे काही साधारणपणे मधुमक्षिका पालन जे आहेत, या मधुमक्षिका पालनासारखे व्यवसाय केले जातात. त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं किंवा शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना अशा प्रकारचे लाभ देखील प्राप्त होत असतात. आणि म्हणून वन विकास हा देखील ग्रामीण विकासाच्या बाबतीचा एक तिसरा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर चौथा घटक तो आहे की समाज कल्याण विकास, की अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये आजही आपण बघतो की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती असे अनेक किंवा इतर मागास प्रवर्ग असे अनेक घटक हे या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असल्यामुळे या विविध समाज घटकांचा विकास झाला पाहिजे. आणि या विविध समाज घटकांचा विकास करण्याचं काम या समाज कल्याण विकासाच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून समाजातले असे जे वंचित घटक आहेत, या वंचित घटकांचा विकास करण्याचं महत्वाचं काम या ग्रामीण विकासाच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून ग्रामीण विकासामध्ये समाज कल्याण विकासाचा एक घटक म्हणून अभ्यास केला जातो. आणि म्हणून समाज कल्याणामध्ये अशा प्रकारे हे समाजातले जे वंचित घटक आहेत, या वंचित घटकांचा म्हणजे SC, ST, NT, OBC अशा प्रकारचे जे वर्षानुवर्ष किंवा शतकानुशतक ग्रामीण भागात राहणारे आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहणाऱ्या घटकांचा विकास करणं हे ग्रामीण विकासाचं महत्वाचं उद्दिष्ट असतं. त्यानंतर पुढचा पाचवा घटक आहे तो म्हणजे महिला आणि बाल कल्याण विकास, की अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये जी राहणाऱ्या महिला आहेत त्या महिलांना किंवा सकस आहार न मिळणं, त्यामुळे त्या महिलांना सकस आहार न मिळाल्यामुळे त्यांचं जे काही अपत्य आहे, होणारं जे काही अपत्य आहे, जे काही बालक आहेत त्या बालकावर त्याचा परिणाम होऊन कुपोषित बालकांना जन्म देण्याचं प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये पूर्वीपासून अधिक आहे. आणि म्हणून ग्रामीण विकासाच्या माध्यमातून अशा प्रकारे ग्रामीण भागात राहणाऱ्या ज्या महिला आहेत या महिलांचा विकास करणं, महिलांना सकस आहार देणं आणि महिलांच्या माध्यमातून ते जन्म देणाऱ्या बाळाला त्याचं चांगलं संगोपन करावं यासाठी सरकार अनेक प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष अनुदानाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष अनेक प्रकारच्या वस्तू आणि इतर सेवांच्या माध्यमातून अशा प्रकारे ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला आणि त्या जे काही बालकं आहेत त्या बालकांच्या कल्याणासाठी सरकार अनेक प्रकारच्या योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असतं. आणि म्हणून हा पाचवा घटक आहे. त्यानंतर पुढचा सहावा घटक आहे तो म्हणजे शैक्षणिक विकास, की ग्रामीण भागाच्या व्याप्तीतला हा एक महत्वाचा घटक आहे, की ग्रामीण भागामध्ये राहणारी जी काही लोक आहेत किंवा लोकसंख्या आहेत, ग्रामीण भागातली जी काही असणारी जनता आहेत, या जनतेचा शैक्षणिक विकास झाला पाहिजे. आणि म्हणून शैक्षणिक विकास होण्यासाठी ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रकारच्या योजना शिक्षणासाठी राबवल्या जातात. आणि साधारणपणे अंगणवाडी सेविका असेल, त्यानंतर अंगणवाडीमध्ये बालकांना दिला जाणारा आहार असेल, त्यावर होणारा खर्च असेल, त्यानंतर 1ली ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि 10वी ते 12वी अशा प्रकारे प्रामुख्याने 12वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते ग्रामीण भागातल्या मुलांना मोफत मिळालं पाहिजे किंवा त्यावर कोणत्याही प्रकारचा खर्च करण्याची त्या बालकांना किंवा बालकांच्या जे काही कुटुंबातले घटक आहेत त्यांना त्यावरचा खर्च करण्याची आवश्यकता भासू नये म्हणून सरकार या ठिकाणी अशा प्रकारे सक्तीचं आणि मोफत शिक्षण ग्रामीण भागातल्या मुलांना देतं आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी या ग्रामीण भागातील लोकांचा विकास होत असतो. म्हणून हा एक सहावा घटक आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य विकास, की ग्रामीण भागात राहणारे जे लोकसंख्या आहेत
ग्रामीण भागात राहणारे जे काही लोक आहेत त्या लोकांच्या आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळायला पाहिजे. सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा जर मिळाल्या, वैद्यकीय सुविधा जर ग्रामीण भागातल्या लोकांना मिळाल्या तर त्यांचं आरोग्य चांगलं राहील. त्यांचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर अशा आरोग्यातून ते ग्रामीण भागामध्ये चांगल्या दर्जाचं काम करू शकतील. शेती क्षेत्रामध्ये चांगलं आपलं त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, चांगलं योगदान देऊ शकतील आणि त्या योगदानाच्या माध्यमातून अशा प्रकारे आपोआपच ग्रामीण भागाचा विकास होईल. म्हणून ग्रामीण विकासामध्ये अशा प्रकारे ग्रामीण भागात राहणारी जी काही जनता आहेत, जी काही लोक आहेत त्या लोकांच्या वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्याचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातो. त्यानंतर पुढचा 8वा घटक आहे तो म्हणजे पायाभूत संरचनांचा विकास किंवा त्यालाच आपण पायाभूत ज्या काही सुविधा आहेत, ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधांचा विकास, की साधारणपणे ग्रामीण भागामध्ये कृषी हे विकासाचं किंवा कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या शेतमालाचं उत्पादन होतं, फळांचं उत्पादन, फुलांचं उत्पादन होत असतं आणि म्हणून हे जो काही शेतमाल असतो तो नाशवंत असल्यामुळे हा शेतमाल अशा प्रकारे लवकरात लवकर त्या ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये पोहोचवण्याच्या सुविधांमध्ये पायाभूत ज्या संरचना आहेत किंवा पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांचा रोल किंवा भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणून जर ग्रामीण विकास करायचा असेल तर या ग्रामीण विकासामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा किंवा संरचना निर्माण करणं आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते असेल, त्यानंतर काही भागामध्ये लोहमार्गाचे जाळे निर्माण करणं असेल, त्यानंतर काही प्रदेशामध्ये जलमार्ग विकसित करणं असेल, जलमार्गाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात ज्या शेतमालाचं उत्पादन होतं असं शेतमाल त्या शहरी भागामध्ये किंवा बाजारपेठेपर्यंत पुरवण्यासाठी अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा असणं आवश्यक असतं. त्याच पद्धतीने वाहतूक आणि दळणवळणाची साधनं असतील, शैक्षणिक सुविधा असेल, त्यानंतर आरोग्याच्या सुविधा असेल, अशा प्रकारच्या या सर्व घटकांचा समावेश या पायाभूत संरचनामध्ये होत असतो. आणि म्हणून जर ग्रामीण भागातील लोकांना अशा प्रकारच्या ह्या पायाभूत संरचना, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर्स जर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या तर ग्रामीण भागातील जनता किंवा लोक शहरी भागाकडे स्थलांतर करणार नाही आणि शहरातल्या ज्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत, पर्यावरणाची समस्या असेल किंवा राहण्यासाठी घरं उपलब्ध नसणं, या अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत किंवा पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण पडणं, अशा प्रकारच्या ज्या अनेक सुविधा ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवणं सहज शक्य होईल. म्हणून अलीकडे सरकारने प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्यानंतर प्रधानमंत्री सडक योजना असेल, त्यानंतर मुख्यमंत्री सडक योजना असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये चांगल्या पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते निर्माण करणं आणि रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये उत्पादित होणारा शेतमाल असेल, फळं असेल, फुलं असेल, ती बाजारपेठेपर्यंत शहरी भागापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. त्यानंतर पुढचा घटक आहे या ग्रामीण विकासाच्या व्याप्तीतला तो म्हणजे सिंचन विकास. की भारताचा जर विचार केला तर भारतातली भौगोलिक परिस्थिती अशी आहे की पठारांची संख्या जास्त आहे, नद्यांचं प्रमाण जरी जास्त असेल तरी या नद्यांवर धरणांची संख्या त्या मानाने कमी असल्यामुळे किंवा धरणं जरी जास्त असले तर त्या धरणातलं पाणी हे पिण्यासाठीच अशा प्रकारे या ठिकाणी हे संरक्षित केलेलं असल्यामुळे शेतीसाठी जलसिंचनाच्या सुविधा त्या मानाने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ग्रामीण विकासामध्ये सिंचन विकास करणं आणि सिंचनाच्या माध्यमातून अशा प्रकारे अनेक प्रकारच्या पाटबंधारे प्रकल्पांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली कशी येईल, त्या शेतीला बारमाही पाणी पुरवठ्याच्या सुविधा कशा उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. आणि म्हणून आज आपण बघतो की सिंचन विकासामध्ये अशा प्रकारे नदीवर धरणं बांधणं, धरणांच्या माध्यमातून कालवे काढणं, कालव्यांच्या माध्यमातून शेतीला पाणी पुरवठा करणं, त्याच पद्धतीने अलीकडं अशा प्रकारे सिंचना विकासामध्ये किंवा सिंचनामध्ये ड्रीप असेल किंवा अशा प्रकारचे अनेक नवीन ज्या काही सिंचन देण्याच्या किंवा पाणी देण्याच्या ज्या काही पद्धती विकसित झालेल्या आहेत त्या पद्धतींच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त शेतमालाचं, जास्तीत जास्त फळांचं आणि फुलांचं उत्पादन कसं घेता येईल, त्याच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीत कशी सुधारणा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. त्यानंतर पुढचा 10वा घटक आहे स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा विकास. की अशा प्रकारे अलीकडे सरकारने पहिलं प्राधान्य
पिण्यासाठी म्हणजे कोणतंही पाणी हे पिण्यासाठी पहिलं राखीव असणार आहे, पिण्यासाठी त्याचा वापर करता येणार आणि नंतर अशा प्रकारच्या या पाण्याचा वापर तुम्हाला इतर कारणासाठी किंवा औद्योगिकरणासाठी किंवा शेतीसाठी करता येईल आणि म्हणून स्वच्छ पिण्याचा पाणी पुरवठ्याचा विकास हा देखील या ठिकाणी हा ग्रामीण विकासाच्या बाबतीचा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर ग्रामीण गृहनिर्माण विकास, की अशा प्रकारे ग्रामीण भागातल्या लोकांना चांगल्या दर्जाची घरं ग्रामीण भागामध्ये उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी अशा प्रकारे सरकार अनेक प्रकारच्या ज्या ग्राम विकासाच्या योजना आहेत किंवा ग्रामीण गृहनिर्माणाच्या ज्या योजना आहेत, मग इंदिरा आवास योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना असेल, या अशा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या आदिवासी, दलित किंवा इतर ओबीसी या घटकांना अशा प्रकारचं गृहनिर्माणाचे योजनांच्या माध्यमातून त्यांना त्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यानंतर पुढचा आहे ग्रामीण किंवा सर्वांगीण ग्रामीण विकास, की अशा प्रकारे ग्रामीण भागातल्या सर्व घटकांचा विकास करणं, त्याला आपण सर्वांगीण ग्रामीण विकास असं म्हणतो. म्हणजे सर्व जे ग्रामीण भागामध्ये एकोपाने राहणारे जे काही वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, या सर्व समाजाचा सर्वांगीण विकास करणं हे ग्रामीण विकासाचं एक महत्वाचा घटक आहे किंवा एक उद्दिष्ट असतं. आणि म्हणून सर्वांगीण विकास करणं आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारे शेती क्षेत्राचा, ग्रामीण उद्योगधंद्यांचा, त्याच पद्धतीने कुटीर उद्योग, लघु उद्योगांचा विकास करणं आणि त्या विकासाच्या माध्यमातून अशा प्रकारे या ग्रामीण सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीत सुधारणा करणं, त्यांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा घडवून आणणं इथे अपेक्षित असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे राजकीय विकास, की अशा प्रकारे या ठिकाणी राजकीय विकासामध्ये की ग्रामीण भागामध्ये देखील अशा प्रकारचे राजकीय जे काही नेतृत्व आहे ते विकसित होणं आणि राजकीय नेतृत्वाने देशात, राज्यामध्ये आणि जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारे त्या विशिष्ट ग्रामीण भागाचं नेतृत्व करणं अपेक्षित असतं. आणि म्हणून या राजकीय विकासाचा अभ्यास देखील ग्रामीण विकासामध्ये केलेला आहे. आणि म्हणून आज आपण बघतो की अनेक आपले राजकीय नेते असे आहेत की त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात या ठिकाणी अशा ग्रामीण भागातून केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने मग यशवंतराव चव्हाण असतील, त्यानंतर वसंतराव नाईक असतील, त्यानंतर विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, अशा नेते आहेत. त्या नेत्यांनी ग्रामीण विकासाच्या माध्यमातून किंवा ग्रामीण राजकारणाच्या माध्यमातून एक राज्यामध्ये आणि देशामध्ये आपलं नेतृत्व विकसित केलेलं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे सार्वजनिक रस्ते विकास, की अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून ग्रामीण विकासामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या शेतमालाचं, अन्नधान्याचं, फळांचं, फुलांचं उत्पादन होतं त्याला चांगली लवकरात लवकर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्यांचा विकास करणं आणि त्या विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करणं अपेक्षित असतं. आणि यातला शेवटचा घटक आहे तो म्हणजे प्रशिक्षण व विस्तार कार्यक्रम, की अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास व्हावा आणि ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारचे जे काही विभाग आहेत त्या विभागाच्या माध्यमातून म्हणजे शैक्षणिक विभाग असेल, त्यानंतर आरोग्य विभाग असेल, सार्वजनिक कुटुंब कल्याण विभाग असेल, अशा प्रकारचे जे अनेक विभाग आहेत या विभागामध्ये काम किंवा सहकारातले वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील, त्या सहकारी संस्थांमध्ये असणारे अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहेत, यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी अशा प्रकारे त्यांना प्रशिक्षण आणि विस्तार कार्यक्रम किंवा विस्तार विकास कार्यक्रम, या विस्तार विकास कार्यक्रमाचा अभ्यास या ग्रामीण विकासामध्ये केला जातो. आणि म्हणून अशा प्रकारे या 15 मुद्द्यांच्या आधारे आपण ग्रामीण विकासाची व्याप्ती स्पष्ट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असाइनमेंटसाठी क्वेश्चन असणार आहे की ग्रामीण विकासाचा अर्थ व व्याख्या सांगून ग्रामीण विकासाची व्याप्ती सविस्तर स्पष्ट करा. अशा प्रकारचा हा असाइनमेंट प्रश्न तुम्हाला स्वहस्ताक्षरामध्ये लिहून तो PDF फाईल पुढील मेल आयडीवर पाठवणं आवश्यक आहे. ओके, थँक्यू.